गण गण गणात होते. ओम नमो नारायणाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चला आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नक्की काय आहे माणसाची खरी गरज. जर आपण प्रथमच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या स्पिरिच्युअल पॉवर या यूट्यूब चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये जाऊन तेथे तुम्हाला जर एखाद्या विषयासंबंधी माहिती हवी असल्यास मला नक्की सांगा, म्हणजे मला तुमच्या आवडीनुसार त्या विषयावर व्हिडिओ बनवणे शक्य होईल. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, यामुळे महत्त्वाची माहिती आपल्यापासून स्किप होणार नाही. चला तर आज आपल्या व्हिडिओला पाहण्यासाठी सुरुवात करूया. नक्की काय आहे माणसाची खरी गरज? पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आई बाबा, बायको, मुलं, मित्रमंडळी, नातेवाईक? नाही, तर आपल्या सर्वांच्या मनात आज खरी गरज आहे ती फक्त सुख, शांती आणि समाधानाची. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं. आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपत जातं, परंतु आपले शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे आपण बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होते. काय आहे ते जे आपल्या सर्वांना अगदीच गरजेचे आहे? नक्कीच सुख, शांती आणि समाधान. काही नाती आळवाच्या पानासारखी असतात. त्यावर पाणी साठल्यासारखं दिसतं, पण लगेच वाहतं. काही नाती देखील ही अशीच असतात. एका व्यक्तीच्या जागी दुसरी व्यक्ती दिसली की तिथे रिलेशनशिप, नवीन नाते तयार करण्याचा प्रयत्न करतात. पण पूर्वजन्मातील नाती अशी असतात जी राहिलेला हिशोब पूर्ण करण्यासाठी आलेली असतात. ती नाती आपला हिशोब पूर्ण करतात, कधी सुख देऊन तर कधी दुःख देऊन. तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचा आत्ताचा जन्म नव्हे, तर तुमचं पूर्वजन्मीचं कर्म आणि वर्तमानातील कर्म हेच ठरवत असतात. कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो. त्याला त्याचं कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतं आणि शून्यातून तो घडत जातो. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा काकणभर जास्त तो व्यक्तीच्या कर्मामध्ये असतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. बोलताना जरा सांभाळून बोलावे. शब्दांना धार असते. शब्दांना धार नसावी तर अधार असावा. कारण शब्द जे तलवारीसारखे असतात, फरक एवढाच की तलवारीने मान कापतात आणि शब्दांनी माणसाचे मन कापले जाते. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा तोडत नाही, त्याऐवजी आपल्या चेहऱ्यावरचा डाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या व्यक्तीवर राग करण्याऐवजी आपल्यातील अभावातील कमी ही जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करावा. हीच आहे खरी श्रेष्ठ. त्यामुळेच आपल्यातील अभाव दाखवणाऱ्यावर रागवण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात खरी श्रेष्ठता आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. क्षुल्लक कारणासाठी खोटं बोलणारी माणसं ही जीवनात कधीही सुखी राहू शकत नाही. जोपर्यंत आपण बेदम मेहनत करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वप्न झोपेतच दिसतील, प्रत्यक्षात नाही. एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे खरे हित असते. म्हणूनच मी नेहमीच सर्वांना सांगत असते की आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोधकार्य चालूच असतं आणि अंतिम क्षणी लक्षात येते की बाहेर मी जे शोधत होतो ते तर माझ्या जवळच होते आणि मला त्याची जाणीवही नव्हती. तर काय आहे आपल्या सर्वांची खरी गरज? समाधान. समाधान ही अशी गोष्ट आहे ती त्यालाच मिळते जो स्वतःचे काम स्वतः करतो. तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचा जन्म नव्हे तर तुमचा कर्म ठरवत असते. कारण
जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असते. त्याला त्याच जन्मात कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतो आणि शून्यातून तो घडत असतो. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. देव, ईश्वर, परमात्मा कधीच कुणाचं भाग्य लिहित नाही. भाग्य लिहितात ते आपले विचार, आपला व्यवहार आणि आपले स्वतःचे कर्म. स्वतःची ओळख लपवणारी माणसं कधीच विश्वासपात्र नसतात. शब्द कोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते आणि आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते. आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून रडत असतो. नाती आळवाच्या पानासारखी असतात. त्यावर साठतं तर लगेच, पण वाहतही. आपले पूर्वकर्म हे आपल्याला आलेल्या आयुष्यात हिशोब पूर्ण करण्यासाठी असतात. तो हिशोब ते पूर्ण करतात, कधी सुख देऊन तर कधी दुःख देऊन. तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचा जन्म नव्हे तर तुमचं कर्म ठरवत असते. कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्य असते आणि त्याला त्याचं कर्मच योग्य दिशेला घेऊन जातं आणि शून्यातून तो आपोआप घडत जातो. देव, परमात्मा हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा काकणभर अधिक माणसाच्या कर्मात असतो. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं. आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपण जे शोधतो ते आपल्याला लवकर कुठेही सापडत नाही. पण तुमच्यात जर काही करण्याची योग्यता असेल तर तुम्ही शून्यातूनही स्वर्ग निर्माण करू शकता. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अडचणी आपोआप मार्ग काढतील. बोलताना जरा सांभाळून बोलावे. शब्दांना धार नाही तर आधार असावा. फरक एवढाच की जर शब्दांना धार असेल तर तलवारीने जशी मान कापली जाते तसेच शब्दांनी समोरच्या व्यक्तीचे मन कापले जाते. त्यामुळे जर आपल्याला पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा. कारण जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि हरलात तर तुमचा स्वतःचा अहंकारच नाहीसा होईल. त्याचप्रमाणे आपल्यावरील अभाव दाखवणाऱ्यावर राग करण्याऐवजी आपण आपल्यातील दुर्गुणांचा प्रभाव कमी करावा. हीच आहे श्रेष्ठता. क्षुल्लक गोष्टीसाठी खोटं बोलणारी माणसं ही जीवनात कधीही जवळ करू नका. जोपर्यंत आपण बेदम मेहनत करायला सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वप्नही झोपेतच दिसतील, प्रत्यक्षात नाही. त्यामुळे जर तुम्हाला आपले मनातील स्वप्न पूर्ण करायचे असेल तर एखादी कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा जे काही मनात आहे ते समोरच्याशी स्पष्टपणे बोलून समोरच्याला समजून घेऊन वागण्यामध्येच मनुष्याचे खरे हित आहे. म्हणूनच मी नेहमी सगळ्यांना सांगत आले आहे, आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपल्याला जे समाधान हवे आहे ते फक्त त्यालाच मिळते जो स्वतःचे कामं स्वतः करतो, समोरच्याला समजून घेतो आणि प्रत्येक व्यक्तीच शून्य आहे असे समजून त्याला योग्य दिशेला घेऊन जाणं हेच आपलं महत्वाचं माणुसकीचं काम आहे. शून्यातून जो घडत जातो, देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. त्यामुळे देव हा तुझा आहे तुझं पाशी, परंतु तू रस्ता चुकलासी हेच व्यक्तीला शिक्षा देऊन सांगत असतो. देव हा कोणत्याही माणसाला सिद्ध करत नाही, तर तुमच्यात असणारी जिद्दच तुम्हाला सिद्ध करण्यास भाग पाडते. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं, तेव्हाच आयुष्य सुंदर वाटतं. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालविण्याचा, कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमीच जिवंत राहतात. मंडप कितीही मोठा असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळविले तरी माणुसकीची जोड आणि आपल्या माणसाचा सन्मान असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही.
मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो. त्यामुळे आनंदी राहा, खुश राहा, स्वतः हसा आणि दुसऱ्यांनाही हसत ठेवा. हेच यशस्वी जीवनाचं गमक आहे. साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही. रंग असे उधळा की नंतर त्यांचे डाग बघून गोड आठवण तर राहीलच, पण त्या रंगाचे अस्तित्व देखील मनात शिल्लक राहील. जे दिसतं ते सत्यच असतं असं नाही. हसतोय म्हणून माणूस सुखी आहे असं कधीही होत नाही. जीवनाचे रहस्य जाणून घ्या. आपले आयुष्य अधिक काळ सुखी समाधानी राहावे याची काळजी घ्या. धन्यवाद. आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कमेंट करा. धन्यवाद.